हॅलो फ्रेंड्स, वैष्णवी फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लाऊजची इझी बॅकनेक डिझाईन. तर बघा, मी इथे पानाचा आकार देऊन घेतलेला आहे आणि त्यावरती आपण छान अशी खूप इझी बॅकनेक डिझाईन बनवणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे मी सरळ मेन फॅब्रिक ठेवलं आणि त्यावरती अस्तर ठेवून गळ्याच्या साईडने अशी एक टीप देऊन घेतली. त्याचप्रमाणे कमरेच्या साईडने ही टीप देऊन घेतलेली आहे. त्याच्या साईडने पाव इंच मार्जिन आणि कमरेच्या साईडने अर्धा इंच मार्जिन इथे घेतलेलं आहे. त्यानंतर आता गळ्याच्या साईडचा जो मधला कपडा होता तो कट करून तिथे छोटे छोटे कट्स दिले आहेत आणि त्यानंतर आपण ते ओपन करून घेतलं आहे आणि गळ्याच्या साईडने आता मी दाबटीप ही देऊन घेत आहे. दाबटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला कमरेच्या साईडनेही दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि दाबटीप देताना खालचं जे अस्तर आहे ते वरती दिसणार नाही याची काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे. तर बघा, अशाप्रमाणे गळ्याची दाबटीप ही देऊन झालेली आहे आणि आता कमरेच्या साईडने मी दाबटीप ही देऊन घेत आहे. बघा, आता इथे मी कमरेच्या साईडने दाबटीप ही देऊन घेत आहे. त्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे. ते जॉईन झाल्यानंतर जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडनेही आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि अगदी कडेकडेने टीप मारायची आहे, कारण यासाठी आपण काही वेगळं मार्जिन घेतलेलं नाही. आणि आता बघा, आपण आडवा टक 4.5 आणि उभा हा 4चा आणि दोन्हीमध्ये अर्धा इंच मार्जिन घेऊन टक्स टाकून घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने दोन्ही साईडने टक्स टाकायचे आहेत आणि बघा, स्टार्टिंगला एंडिंगला डबल लॉक करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने आपण आता टक्स टाकून घेतले आहे. त्यानंतर आता आपल्याला डिझाईन बनवायला सुरुवात करायची आहे. तर बघा, साधारणतः 2x2चे हे चौकोन असतील तर ते अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला त्याची डिझाईन बनवून घ्यायची आहे. बघा, आता आपल्याला डिझाईन बनवण्यासाठी इथे मी छोटे छोटे चौकोन बनवून घेतलेले आहे. साधारणतः 2x2चे असतील. ते फोल्ड करून त्रिकोणी डबल फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर बघा, अशा पद्धतीने आपल्याला ते बनवून घ्यायचं आहे. बघा, तयार झाल्यानंतर मी ते दाखवते. साधारणतः 20-25 इथे मी ते बनवून घेतलेले आहेत आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बघा, अशा पद्धतीने आता मी ते बनवून घेत आहे. खूप इझी आणि सुंदर अशी डिझाईन त्यामुळे तयार होते. बघा, अशा पद्धतीने ते तयार झालेलं आहे. आता ते आपण 1x1 स्टिच करून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने ठेवून मी ते स्टिच करून घेत आहे. एक लाईन एवढं अंतर मी इथे सोडलेलं आहे आणि बघा, अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपल्याला ते स्टिच करून घ्यायचं आहे आणि आपण त्याला वरतून छोटे छोटे जे बीट्स असतात मीडियम साईजचे ते आपण याला सुई दोऱ्याच्या मदतीने लावणार आहोत. त्यामुळे आपल्या जी डिझाईन आहे त्याचं लूक हे खूप छान दिसणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने इथे लावून झालेले आहेत. त्यानंतर बघा, आपल्याला एक छोटीशी लेस त्यावरती जॉईन करायची आहे. मी इथे गोल्डन घेतलेली आहे. तुम्ही कोणतीही तुमच्या आवडीने किंवा कस्टमरच्या चॉईसने इथे लेस जॉईन करू शकता. तर बघा, अशा पद्धतीने मी आता ती लेस हळूहळू करत शेप न चेंज होता बरोबर त्यावरच येईल अशा पद्धतीने हळूहळू करत जॉईन करत आहे. आणि लेससाठी मी इथे मॅचिंग दोरा यूज केलेला आहे.
आणि त्यावरती आपण डबल टिपही देणार आहोत. आणि बघा कॉर्नरला इथे आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. आपला जो पानाचा जो शेप आहे तो चेंज होणार नाही यासाठी इथे कॉर्नरला आपल्याला थोडीशी लेस आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा दुसऱ्या साईडने आपल्याला परत तशाच पद्धतीने थोडं थोडं करत लेस ही जॉईन करून घ्यायची आहे. थोडा टाईम लागतो पण लेस ही प्रॉपर लागली गेली पाहिजे. बघा अशा पद्धतीने उरलेली लेस मी ते कट केली आणि आता यावरती डबल टिप ही मी देऊन घेणार आहे. बघा अशा पद्धतीने मी डबल टिप ही देऊन घेत आहे. इथे मी मॅचिंग दोरा यूज केलेला आहे आणि डबल टिप दिल्यामुळे आपली फिनिशिंग ही छान येणार आहे. आणि त्यानंतर आपण जे गोल्डन बीट्स असतात ते इथे यूज करणार आहोत, जेणेकरून आपल्या डिझाईनला लूक हे छान येईल. ही जी डिझाईन आहे ती ओल्ड डिझाईन आहे, खूप जुन्या पद्धतीची आहे, पण सध्या तिचा ट्रेंड खूप चालू आहे आणि सध्या जे कस्टमर येतात त्यांना हीच डिझाईन पाहिजे असते. आणि बघा आता मी ते जे गोल्डन बीट्स आहेत ते अशा पद्धतीने लावून घेत आहे एकदम सेंटरला, त्यामुळे खूप छान असा लूक येतो. का गळ्यावरतीही ही डिझाईन खूप छान दिसते. ॲक्च्युली ही डिझाईन आहे ना ती मला खूप आवडते आणि मी खूप साऱ्या कस्टमरच्या ब्लाऊजवरती ज्यांना जे कस्टमर असतात की तुमच्या पद्धतीनेच डिझाईन करा, मग त्यावेळेस मी ही डिझाईन करत असते. कस्टमरलाही ही डिझाईन खूप आवडते. आणि बघा आता मी सुई दोऱ्याच्या मदतीने ते बीड्स लावून घेत आहे. फायनल लूक मी याचं नंतर दाखवते. एकदा मी ही सगळी बीड्स लावून घेत आहे. बघा अशा पद्धतीने ते आपल्याला बरोबर सेंटरला लावायचं आहे. खूप छान दिसतं ते. आपल्याला ते 1-2 गाठ देऊन पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तो बीट आहे तो लवकर निघाला नाही पाहिजे. बघा अशा पद्धतीने मी ते आता बाकीचेही जॉईन करून घेत आहे. त्यानंतर बघा अशा पद्धतीने तो मणी सुईमध्ये ओवून ही डिझाईन बनवायची आहे. आणि फायनल लूक बघा किती सुंदर दिसतंय. तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.